दिशा सालेन प्रकरणामध्ये आज पहिली सुनावणी पार पडणार आहे। सतीश सालेन यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे। दिशा सालेन प्रकरणात आज पहिली सुनावणी ही पार पडणार आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। दिशाची हत्या झाली असल्याचा दिशाचे वडील सतीश यांनी याचिकेमधून दावा केलेला आहे। आदित्य ठाकरे यांना आरोपी करण्याची देखील या याचिकेमधून मागणी केली आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज दिशा सालेन प्रकरणात पहिली सुनावणी होणार आहे, काय अधिकची माहिती? निश्चितच, कारण दिशा सालियन प्रकरणामध्ये ही पहिली सुनावणी जी आहे ती आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये पार पडणार आहे। खरं तर दिशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। तब्बल 5 वर्षानंतर आता नव्याने तपास करण्यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे कोर्टाकडे। सोबतच त्यांनी आदित्य ठाकरे यांना आरोपी करण्याची देखील या याचिकेतून मागणी केलेली आहे। त्यामुळे दिशाची हत्या झाली असल्याचं देखील दिशाचे वडील सतीश सालियन यांनी या याचिकेतून दावा केलेला आहे। त्यामुळे आज सुनावणी पार पडण्यादरम्यान उच्च न्यायालयाकडून नेमके काय आदेश दिले जाऊ शकतात, नव्याने तपास करण्याचे आदेश दिले जातात का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई कमिशनर ऑफिसमध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती दिशाचे वडील आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी। त्याच दरम्यान त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी देखील केलेली आहे। त्यामुळे यामध्ये आता नव्याने तपास करण्याची गरज आहे। दिशाची हत्या झाली असल्याचा दावा जो आहे तो सतीश सालियन यांनी आपल्या याचिकेतून केलेला आहे। त्यामुळे नेमकं आता कोर्टाकडून काय आदेश दिले जातात याकडे सगळ्यांचं प्रामुख्याने लक्ष राहील। जी मीनाक्षी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।